नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनःपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, वाढती लोकसंख्या पाहता त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी आता कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा नवनवीन उपाययोजना राबवताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि यातलाच एक उत्तम पर्याय म्हणजेच एकात्मिक शेती पद्धती. एकात्मिक शेती पद्धतीमध्ये विविध पिकांचा समावेश करून तिथे जास्तीत जास्त त्यामध्ये उत्पादन घेऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल, तसंच त्यासोबतच ज्या गरजा आहेत त्या कशा पूर्ण केल्या जातील या सगळ्याचा विचार केला जातोच. आणि त्यासोबतच जमिनीचं आरोग्य कसं टिकवलं जाईल किंवा जे वातावरण आहे ते कसं प्रदूषित होणार नाही, त्यावर कसं नियंत्रण मिळवता येईल, असे अनेक मुद्दे जे आहेत ते सुद्धा एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पाहिले जातात. या वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या प्रश्नांवरच आज आपण आपल्या कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे एकात्मिक शेती पद्धती, काळाची गरज. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित एकात्मिक शेती संशोधन प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सुदाम शिराळे यांना. सर नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सर, जसं म्हटलं की वाढती लोकसंख्या, त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी वेगवेगळे उपाय राबवलेले जात आहेत आणि यातलाच उपाय म्हणजे एकात्मिक शेती पद्धती. पण नेमकी एकात्मिक शेती म्हणजे काय आहे? सध्याच्या परिस्थितीमध्ये जमीन धारणा, जमिनीचं क्षेत्र हे कमी कमी होत चाललेलं आहे आणि वाढती लोकसंख्या वाढत आहे आणि ह्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणं आवश्यक आहे. आणि तर एकात्मिक शेती पद्धती म्हणजे विविध पद्धती, पिकाबरोबरच शेतीशी निगडीत व्यवसाय करणे म्हणजेच एकात्मिक शेती पद्धती. त्यामध्ये विविध व्यवसाय म्हणजे मत्स्यपालन आहे, शेळीपालन आहे, दुग्धोत्पादन आहे, तसेच भाजीपाला लागवड आहे, फलोत्पादन आहे, मधुमक्षिका पालन आहे, रेशीम उत्पादन आहे. आणि ह्यांचा एकत्रित जर ते अभ्यास केला, आपण ते लागवड केली तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल आणि त्याबरोबरच कमी खर्चामध्ये होईल. शेतीशी निगडीतच व्यवसाय करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे काय होईल की ह्या पद्धतीमध्ये आपण कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करायचा आहे, त्याबरोबरच कमीत कमी कीटकनाशकांचा वापर करायचा आहे, त्याबरोबरच कमीत कमी आपण तणनाशकांचा वापर करायचा आहे आणि जेणेकरून जमिनीचं आरोग्यही चांगलं राहील आणि माणसाचं जीवनमान उंचावलं जाईल आणि रोजगार निर्मिती होईल. हा ह्या एकात्मिक शेती पद्धतीचा भाग आहे. म्हणजे एकूणच सर, शेतकऱ्यांनी जसे वेगवेगळी पिकं घेतात आपल्या शेतामध्ये, त्यासोबतच इतर जे काही जोडधंदे आहेत ते सुद्धा त्यांनी केले पाहिजे. त्यामुळे त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि जी लोकसंख्या आहे त्यांच्या सुद्धा गरजा भागवल्या जातील. पण एकात्मिक शेती पद्धती जी आहे ती नेमकी कशा पद्धतीने केली जाते? तर एकात्मिक शेती पद्धतीमध्ये आपण एक विविध घटकांचा समावेश केलेला आहे आणि त्यामध्ये उत्पादन वाढवणे हा उद्देश आहे आणि त्याबरोबरच रोजगार निर्मिती आहे आणि तो एक भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे की जमिनीचं आरोग्य सुधारलं पाहिजे आणि तिसरा भाग म्हणजे पर्यावरणाचं प्रदूषण नियंत्रण झालेलं पाहिजे. असे आपण 3 घटकामध्ये एकात्मिक शेती पद्धतीचा एक अभ्यास आम्ही केलेला आहे. त्यामध्ये ते बरं, म्हणजे हे एक प्रारूप, एक आराखडा असा तयार केलेला आहे आणि त्याच्यावर काम सुरू आहे. पण मग जर असं आपण गृहीत धरलं की हा जो प्रारूप आहे किंवा आराखडा आहे तो जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल एखाद्या शेतावर तो राबवला जातो, तर अशा पद्धतीची काही उदाहरणं आहेत का जी एकात्मिक शेतीमुळे त्यांना फायदा झालेला आहे? तर त्याचाच एक भाग म्हणून एकात्मिक शेती पद्धती मोदीपुरम, भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्याकडून आमच्याकडे एक संशोधन चालते आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही एकात्मिक शेती पद्धतीचं प्रारूप विकसित केलेलं आहे आणि त्यामध्ये विविध घटकांचा समावेश केलेला आहे. आता पीक पद्धती घेतलेल्या आहेत, त्यामध्ये सोयाबीन नंतर रबी ज्वारी आहे, कापूस आहे, तसेच नंतर मूग आहे, मका आहे, हरभरा, कांदा लागवड आहे. ह्या पीक पद्धती बरोबरच त्याच्यामध्ये लिंबोणी लागवड आहे, फळबाग लागवड आहे, शेळीपालन आहे, दुग्धोत्पादनासाठी गाईचं दुधाचा हे केलेलं आहे
आणि त्याबरोबर वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खताचा प्रोजेक्ट आहे. आणि असे एक विविध प्रोजेक्ट घटक एका वर 1 हेक्टर क्षेत्रावर ओलिताखालील क्षेत्रावर त्याचा अभ्यास विद्यापीठामध्ये आमच्या केलेला आहे. आणि 5 वर्षामध्ये 2017 ते 2022 5 वर्षामध्ये आम्ही अभ्यास केलेला आहे. आणि त्यामधून 5 वर्षाची सरासरी जी आहे, किती उत्पादन मिळालं, किती नफा मिळाला, तर त्याचं एक आम्ही काढलेलं आहे. आणि त्यामध्ये पीक पद्धतीपासून आपल्याला जवळपास 28,000 रुपये सरासरी उत्पादन आपल्याला मिळाले. आणि क्षेत्र म्हटलं तर 0.46 हेक्टर 0.46 हेक्टरमधून आपल्याला 28,000 मिळाले. आणि फळबाग लागवड जे आहे ते 20 गुंठ्यावर केलेले आहे, त्यामधून आपल्याला 20,000 रुपये मिळाले. म्हणजे सरासरी 5 वर्षाची सरासरी आहे ती. आणि त्याबरोबरच हळद जे लागवड केलेली आहे त्या हळदीमधून आपल्याला 7,000 रुपये 10 गुंठ्यामधून आपल्याला सरासरी मिळाले. आणि तसंच चारा पिकं जे घेतलेले आहेत, चारा पिकामधून आपल्याला 15 गुंठे आपण चारा घेतलेला आहे आणि त्यामधून आपल्याला जवळपास 21,000 रुपये उत्पादन मिळालेलं आहे. आणि शेळीपालनापासून 1,20,000 रुपये सरासरी आहे, 5 वर्षाची सरासरी 1,20,000 मिळते. आणि ते दुग्धोत्पादनामधून जवळपास 44 ते 45,000, म्हणजे असं टोटल एक जे उत्पन्न आहे ते 2,52,53,000 एका वर्षामध्ये एका हेक्टर क्षेत्रावर मिळते ते. सर, तुम्ही अशा पद्धतीनं प्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांसोबत हा प्रारूप जो आहे, आराखडा आहे, तो तिथे राबवला आणि त्यातनं अशा पद्धतीनं फायदा मिळालेला आहे आणि हे प्रत्यक्ष तुम्ही दाखवून दिलेलं आहे शेतकऱ्यांना. आणि या एकात्मिक शेती पद्धतीमध्ये जसं तुम्ही म्हणालात की विविध पिकं घेऊन उत्पादनात वाढ होते, पण त्यासोबत तुम्ही म्हणालात की जमिनीचं आरोग्य सुद्धा सुधारलं जातं. तर ते नेमकं कसं? तर ह्यामध्ये हे जे आम्ही आराखडा विकसित केलेला आहे 5 वर्षाच्या अभ्यासानंतर, आणि आमचा हा आराखडा हा शासनानं सुद्धा मान्यता दिलेली आहे. आणि आम्ही ते शेतकरी घेऊ शकतात. आणि त्याकरता आम्ही नाबार्डला सुद्धा शिफारस केलेली आहे. नाबार्डकडून फंडिंगसुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि याच्यानंतरचा जो भाग जो आहे आपला जमिनीचं आरोग्य संबंधातलं जे आहे की तोही महत्त्वाचा विषय आहे. कारण जमिनीचं आरोग्य हे रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचं आरोग्य हे थोडंसं बिघडत चाललेलं आहे, असंतुलित खतांच्या वापरामुळे. आणि ते आपण एकात्मिक शेती पद्धतीमध्ये जे आहे की आपण संतुलित खतांचा वापर करणार आहोत. रासायनिक खतं आहेत, सेंद्रिय खतं आहेत, आणि त्याबरोबरच विविध पीक पद्धती आहे, द्विदलवर्गीय पीक पद्धती आहेत. आणि जेणेकरून त्या जमिनीचं आरोग्य हे सुधारलं जाईल. त्यामध्ये जनावराचं जे आहे ते शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, आणि ह्या सगळ्यांचा वापर करून आपण एक जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी एकात्मिक शेतीमध्ये प्रयत्न केले जातात. पण पाहतो की मधल्या काळामध्ये सुद्धा भरमसाठ जो वापर आहे तो खतांचा केला गेला आणि त्यामुळे कुठेतरी पोत जमिनीचा आहे तो बिघडत चालला. आणि आता जर आपण पाहिलं तर या एकात्मिक शेती पद्धतीच्या या प्रारूपामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय. आणि याचा जास्तीत जास्त अवलंब करण्यासाठी सुद्धा विद्यापीठामार्फत खूप प्रयत्न केले जात आहेत. जसं तुम्ही म्हणालात की एकात्मिक शेती पद्धती जी आहे ती प्रत्यक्षरित्या तुम्ही तिकडे सुरू केलेली आहे आणि त्यात चांगला फायदा मिळतोय. आणि यासोबत तुम्ही आणखीन एक मुद्दा मांडलात मगाशी, तो म्हणजे वातावरण प्रदूषणाचा. तर यामुळे वातावरण प्रदूषित कसं होतं आणि एकात्मिक शेती पद्धतीमुळे ते कसं रोखलं जातं? हां, तर मी एक तुम्हाला प्रथम अगोदर सांगेल जमिनीच्या आरोग्यासंबंधातलं. आमच्याकडे जो प्रारूप आराखडा घेतलेला आहे आणि त्या आराखड्यामधून जमिनीच्या आरोग्याच्या संबंधातले जे घटक आहेत, आता आपण जे तपासणी लॅबमध्ये केल्या जाते आणि त्यामध्ये प्रथम जे आहे जमिनीचा सामू. तर ह्या एकात्मिक शेती पद्धती प्रारूपामध्ये आपल्याला जमिनीचा सामू हा सुरुवातीच्या ज्यावेळेस प्रयोग घेण्याच्या अगोदर जो होता अल्कधर्मी होता 8.15, आणि घेतल्याच्या 5 वर्षाच्या नंतर हा 7.82 पर्यंत कमी झालेला आहे. की जमिनीचा सामू हा एक स्थिर पाहिजे 7.5
च्या जवळपास असणं आवश्यक आहे की जेणेकरून पिकांना सर्व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. आणि त्या पद्धतीनं ह्या आपण एकात्मिक शेती पद्धतीमुळं जमिनीचा सामोहान नियंत्रित झालेला आहे. आणि त्याबरोबरच जे सेंद्रिय कर्ब हे एक फार महत्त्वाचा घटक आहे जमिनीमधला. आणि तो म्हणजे सुरुवातीला आम्ही जे प्रयोग घेतला त्यावेळेस 0.54% सेंद्रिय कर्ब होता. आणि मग घेतल्याच्या नंतर 5 वर्षाच्या नंतर आम्ही त्याचा अभ्यास केल्याच्या नंतर जवळपास 0.72% पर्यंत हे सेंद्रिय कर्ब वाढलेलं आहे. आणि त्याबरोबरच उपलब्ध अन्नद्रव्ये आहेत, नत्र आहे, स्फुरद, पालाश ह्यांची सुद्धा वाढ झालेली आहे. जे की सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये आता नत्र जे आहे ते 125 किलो प्रति हेक्टरी होतं, ते आपल्या जवळपास 150 किलोपर्यंत गेलेलं आहे. स्फुरदाचं प्रमाणसुद्धा 13 पुढे 14पर्यंत गेलेलं आहे, 14-14.5पर्यंत गेलेलं आहे. त्याबरोबरच पालाशचं प्रमाण जे आहे ते सुद्धा वाढलेलं आहे. आणि त्यामध्येच जे सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत याचीसुद्धा आपल्याला याच्यामधून ह्या एकात्मिक शेती पद्धतीच्या प्रारूपामधून वाढ झालेली आहे. म्हणजे यावरून आपलं एक सिद्ध होतं की जमिनीचं आरोग्य हे सुधारलेलं आहे एकात्मिक शेती पद्धतीच्या आराखड्या या प्रारूपामुळे. आणि त्यासोबतच वातावरण प्रदूषित होण्यावर सुद्धा आता त्याचा नंतरचा जो आपला भाग आहे की आता हे आपण घेतल्याच्या नंतर आता सध्याचा आपल्याला प्रश्न भेडसावत आहे की प्रदूषण नियंत्रण करा, प्रदूषण कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन जास्त होत आहे आणि त्याच्यामुळे तापमानामध्ये वाढ होत आहे. आणि मग हे जे प्रदूषण होत आहे हे हरितगृह वायू जे आहेत आणि हे हरितगृह वायूमुळं हे वातावरणाचं प्रदूषण होतं आहे. मात्र ह्यामध्ये हे आपलं जे मॉडेल आहे एकात्मिक शेती पद्धतीचं, जर आता आपण फक्त जनावरांचंच पालनपोषण केलं, जनावरं सांभाळले, तर त्यापासून उत्सर्जन हे कार्बन डायऑक्साईडचं हे हरितगृह वायूचं जास्त होते, मिथेन वायूचं पशुधनापासून. आणि जेणेकरून हे हरितगृह वायूचं प्रमाण जर वाढलं तर वातावरणाचं प्रदूषण होतं आहे. आणि हे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी आपलं आता पशुधन घेतलं तर त्याच्यापासून उत्सर्जन होतं आहे. मग त्याच्या शेळीपालन असेल, पशुधन असतील, यांनी घेतलं तर उत्सर्जन होतं आहे. आणि उत्सर्जन झालं की प्रदूषण होतं आहे. मात्र त्याबरोबरच आपण एक विविध पीक पद्धती आहेत, बाउंड्री प्लॅन्टेशन आहे, म्हणजे बांधावरची झाडं आहेत, वृक्ष लागवड केलेली आहे. तसंच जे पालापाचोळा जे पिकांचे अवशेष आहेत ते कुजवून आपण त्या एकात्मिक शेती पद्धतीमध्ये तसं करतो. आणि त्यामुळे काय होतं की जे उत्सर्जन कमी होतं आहे जे झालेलं आहे त्याच्यापेक्षा आपण एक साठवणूक करणे, जे जमिनीमध्ये साठवतो कार्बन डायऑक्साईड, आणि हे फार महत्त्वाचं आहे. कारण कार्बनचं प्रमाण जे किंवा कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे हे एक फिक्स ठरलेलं आहे. ते वातावरणातला फक्त चेंज होतं आहे. वातावरणातलं कमी झालं तर जमिनीमध्ये वाढते, जमिनीतलं कमी झालं तर वातावरणामध्ये वाढते. आणि हे आपल्याला नियंत्रित करणं आवश्यक आहे. आणि ते आपल्या हे जे एकात्मिक शेती पद्धती आहे ह्यामध्ये आपल्याला नियंत्रित करता येते. आणि मग त्याचाच एक भाग म्हणून आम्ही एक कॅल्क्युलेशनसुद्धा आम्ही केलेलं आहे की किंवा किती हरितगृह वायू हे होतात आणि त्याचं प्रदूषण उत्सर्जन किती होतं आणि साठवण. पण मग ते अशा पद्धतीने हरितगृह वायूचं उत्सर्जन जे म्हणाल तुम्ही साठवून ठेवलं जातं, तर त्यासाठी कशा पद्धतीचे प्रयोग केले गेलेले आहेत? आता समजा पीक पद्धती आहे, पीक पद्धती आता सोयाबीन, ज्वारी ही आपली पीक पद्धती आपल्या मॉडेलमधली आहे. त्यापासून किती उत्सर्जन होतं आहे की आम्ही एक काढलेलं आहे त्याच्यापासून की जवळपास 112 किलो कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होतं आहे. म्हणजे इक्विव्हॅलेंट कार्बन डायऑक्साईड म्हणजे ते जे हरितगृह वायू जे आहेत 3-4 जे आहेत आपले, नायट्रस ऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि त्याबरोबरच मिथेन गॅस जे आहे की ह्याचं एक समतुल्य आपण कार्बन डायऑक्साईडमध्ये त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर ते जवळपास 112च्या जवळपास होतं आहे. त्याबरोबरच कापूस ह्या पीक पद्धतीमुळं जवळपास 78-79 किलोचं होतं आहे. तसंच आता हे जे मका आणि हरभरा ह्या पीक पद्धती आहे ह्यामधून 102 किलोचं उत्सर्जन होतं आहे. हे खतामुळं, हे रासायनिक खतं जे आता युरियायुक्त खतं जे आपण टाकतो त्याच्यामुळं नायट्रस ऑक्साईड जो आहे तो जे की आपण हरितगृह वायू म्हणतो त्या नायट्रस ऑक्साईडला, ह्याचं उत्सर्जन होतं आहे.
आणि त्याबरोबरच आपलं जे भाजीपाल्याचं पीक आहे त्याच्यापासून उत्सर्जित झालेलं आहे. आणि असं एकूण जर बघितलं तर आपलं उत्सर्जन हे जे आहे 6,600-700च्या जवळपास किलोचं उत्सर्जन होतं. बरं. आणि त्यालाच आपण हे जर जोड जी आपली एकात्मिक शेती पद्धतीच्या ह्याच्यात आपण जे झाडं लावलेले आहेत, बाउंड्री प्लांटेशन आहे एकात्मिक शेती पद्धतीचं, त्याबरोबरच शेणखताचं आहे, जमिनीमध्ये मुरून आहे, पालापाचोळा जे पिकांचे अवशेष आहेत ते जमिनीमध्ये मिसळणे, त्याबरोबरच गांडूळ खत तयार करणे, आणि हे सगळं केल्यामुळं जवळपास आपल्याला 7,000 ते 7,500चं आपल्याला जमिनीमध्ये किलो साठवल्या जातो कार्बन डायऑक्साईड इक्विव्हॅलंट. म्हणजे जवळपास 870 किलो आपण हे प्रदूषण होण्यापासून आपण रोखू शकतो. 870 किलोचं आपण त्या ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये कार्बन डायऑक्साईड आपण कार्बनचं प्रमाण आपलं वाढतं. तर तुम्ही एकात्मिक शेती पद्धती प्रारूपबद्दल बोलताय आणि ही काळाची गरज आहे आता. हो. पण मग परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी काही उपक्रम राबवले जातात का? तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही शेतकरी मेळाव्याचं आयोजन करतो. त्याबरोबरच प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करतो. हे कामं तसेच आमच्या इथं जे मॉडेल विकसित केलेलं आहे त्यावर शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्र भेटी होतात. विविध शेतकरी आपल्या येतात, त्यामध्ये बचत गटाचे शेतकरी येतात, महिला शेतकरी आहेत, विद्यार्थी आहेत. हे सगळे येऊन ते आपलं आम्ही जे मॉडेल केलेलं आहे ते पाहणी करतात. आणि त्याचाच एक भाग म्हणून आता हे आमचं एक 5 वर्षाचं शिफारस आम्ही केलेली आहे ह्या प्रारूप आराखड्याची. यासोबतच आता आम्ही एक नवीन प्रारूप आराखडा विकसित करत आहोत. आणि त्यामध्ये आपण एक केळीची लागवड केलेली आहे, त्यामध्ये हळद लागवड केलेली आहे, तसंच फुलशेतीचा त्यामध्ये समावेश केलेला आहे, जे की पहिल्या मॉडेलमध्ये नव्हता. आपल्या पहिल्या प्रारूपमध्ये फुलशेतीचा आपण समावेश केलेला आहे. त्यामध्ये भाजीपाल्यांचं पूर्ण घेतलेले आहेत. आणि दुग्धोत्पादनामध्ये गाईच्या ऐवजी आम्ही म्हशीचा एक त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं आणखी कसं हे फायद्याचं होईल, हे प्रारूप पहिल्या प्रारूपापेक्षा हे कसं फायद्याचं होईल यासाठी आम्ही दुसरं एक प्रारूप विकसित करत आहोत. पहिलं वर्ष आहे त्याचं. तशा पद्धतीनं आमचं एक एक्सटेन्शन वर्क आहे, विस्तार कार्य आहे, हे चालू आहे. म्हणजे सतत विद्यापीठामार्फत यामध्ये संशोधन केलं जातं आणि त्याचा शेतकऱ्यांचा सुद्धा चांगला सहभाग लाभतोय. पण मग अशी काही ठळक उदाहरणं आहेत का की एकात्मिक शेतीचा अवलंब केल्यानंतर त्यांना खूप मोठा नफा मिळालेला आहे? त्याच्यामध्ये जे आहेत, आता उदाहरण द्यायचंच म्हटलं तर आमचंच उदाहरण आहे. आम्ही जे केलेलं आहे, मी जे तुम्हाला सांगितलं ते. आता ह्याच्यामध्ये काय होतं की आता बरेचसे शेतकरी जे आहेत काही 1-2 घटकांचा समावेश करतात किंवा करत नाहीत किंवा हे. तर आपल्याला हे जे आहेत त्यांना वाढवण्यासाठी किंवा तुम्ही जास्तीत जास्त घटकांचा समावेश करा. आणि आजची परिस्थिती अशी आहे की 85% लोकांकडे शेती कमी आहे आणि ते मार्जिनल फार्मर्स, स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्समध्ये आहेत. म्हणजे जवळपास 85% शेती मग ते काय करतात की आपल्याकडे कमी शेती आहे आणि म्हणून मग ते शेती न करता दुसरे धंदे करण्याचा, शेती मजुरी करणे, हे ते अशा पद्धतीने हे करतात. आणि म्हणून आमचा हा उद्देश आहे की हे तरुण जी पिढी आहे, नवीन जे आहेत, यांनी रोजगारासाठी शहरामध्ये न जाता जर त्यांनी आपल्या घरीच आपल्या शेतामध्येच जर ह्या एकात्मिक शेती पद्धतीचा जर अवलंब केला तर त्यांना निश्चितच फायदा होईल. आणि तसं बरेचसे आता उदाहरण द्यायचं म्हणलं तर आहेत ते. बऱ्याचशा लोकांनी, तरुणांनी सुद्धा ह्या एकात्मिक शेती पद्धती मॉडेलचं अवलंब केलेला आहे. निश्चितच. मला वाटतं ही जी उदाहरणं आहेत तीच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरक ठरतात. आणि एकूणच जर काळाची गरज पाहता एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करायचा असेल तर तुम्ही शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टी सांगाल महत्त्वाच्या? शेतकऱ्यांना हेच सांगणार आम्ही की आज जी परिस्थिती आहे की आपल्याला अन्नधान्य, हे सकस अन्नधान्य मिळत नाही. आणि बऱ्याचशा गोष्टींचा त्यामध्ये हे आहे की आपण जे सध्या म्हणतो की क्वालिटीचं अन्नधान्य आहे ते मिळत नाही. आणि मग त्याकरता जर आपण
क्वालिटीचं धान्य मिळवण्यासाठी ह्या एकात्मिक शेती पद्धतीचा जर अवलंब केला तर आपल्याला क्वालिटीचं अन्नधान्य मिळेल, भाजीपाला मिळेल आणि आपलं जे आरोग्य आहे, आपलं आरोग्यसुद्धा, मानवाचं आरोग्यसुद्धा चांगलं होईल. आजकाल आता बऱ्याचशा केमिकलचा, अन्नधान्यामध्ये सुद्धा केमिकलचा वापर चालू आहे. दुधाचे सुद्धा प्रॉडक्ट वेगळ्या पद्धतीनं बनवल्या जात आहेत असंही ऐकण्यामध्ये आहे. त्यामध्ये जर आपण प्रत्यक्ष चांगलं दूध तयार करणं, त्याबरोबर चांगला भाजीपाला विकसित करणं आणि त्यामधूनच आपल्याला मानवाचं आरोग्यसुद्धा एक चांगलं तयार होईल. रोगराई जी आता वाढत आहे आणि बरेचसे आजार होत आहेत मानवाला, त्याचं मुख्य कारण तेच आहे की केमिकलचा वापर, रासायनिक कीटकनाशकाचा वापर जास्त प्रमाणात होत आहे, तणनाशकाचा वापर जास्त होत आहे, खतांचा वापर, रासायनिक खतांचा जास्त होत आहे आणि त्यामुळं हे जे उत्पादन आहे म्हणजे हे सगळं टाळता येईल, हे टाळता येईल टाळता येईल आणि गुणवत्ता पूर्ण, टिकून किंवा होईल. गुणवत्तापूर्ण जे काही अन्न घटक आहेत, अन्न पदार्थ आहेत ते आपल्याला पुरवता येतील, मिळता येतील. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं काळाची गरज लक्षात घेता, वाढती लोकसंख्या पाहता त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ, अन्न घटक देण्यासाठी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केला तर निश्चितच त्यांना उत्पादन जास्त मिळेल आणि त्यातून उत्पन्नही मिळेल. सर, तुम्ही इथे आलात आणि कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.